हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला ब्लाऊज डिझाईन त्याच बनवून कंटाळ येतो. कस्टमरची रिक्वायरमेंट असते की नवीन डिझाईनची आयडिया द्या असं. सो आजची ही डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकतात आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची ही जी काही ब्लाऊज डिझाईन आहे तर याची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बॅकनेक डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. त्याचबरोबर फिनिशिंगच्या टिप्स शेअर करणार आहे, म्हणजे फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील तुमच्या सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला जरी कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित स्टिच करणं तुम्हाला खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. खरं तर आपण त्याचा काठ डिझाईन बनवण्यासाठी सेपरेट कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर त्याचा बॅक पार्ट अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची सुद्धा कटिंग केलेली आहे. आणि याचे जे काही काठ आहे आणि साडी आणि ब्लाऊजवर जे काही वर्क आहे तर ते कॉपर गोल्डन आहे. तर अशा वेळेस लेस कशी वापरावी, डिझाईन कशी बनवावी ते सुचत नाही. सो आज आपण खूप छान अशी डिझाईन बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईन साठी कशा पद्धतीने मार्किंग कटिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं खरं तर यासाठी. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 14 इंचला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून घेतलेला आहे आपण 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर. सो मग आपण आता इथे लगेचच 2.5 इंच जी काही गळा रुंदी आहे तर त्याची मार्किंग करून घेऊयात. आणि 2.5 इंच जर गळा रुंदी घेतली तर शोल्डर उतरत नाही, खूप साऱ्या कमेंट्स येत असतात. सो त्यामुळे मग हा पॉईंट मी आज इथे क्लिअर केला. आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे 5.5 इंच घेतलेला आहे. क्रॉस मध्ये 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. एवढंच नाही तर इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग म्हणजे 8 अधिक 1.5 इंच मार्जिन. इथे तुम्ही जर तुम्हाला 2 इंच मार्जिन घ्यायचं असेल तर घेऊ शकता. सो अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे. तर आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती सगळ्यात आधी आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. सो त्यामुळे मग मी मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट साईडला ठेवला. तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे आणि मग इथे मार्किंग करून घ्यायची आहे. सो मी सुद्धा इथे मग गळ्यानुसार 1/2 इंच मार्जिन ऍड करून टोटल बघा इथे 10.5 इंचाला मार्किंग करून घेतली. भरपूर साऱ्या डीप आहे तसंच हा गळा. आणि 2.5 इंच गळा रुंदीची खालच्या साईडला मार्किंग केली, वरच्या साईडला केली नाही, कारण मग अशी मी मेजरमेंट सांगतानाच मार्किंग करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतरच आपण गळ्याची मार्किंग करणार आहोत. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. आपला गळा कुठलाही असो या पद्धतीने सगळ्यात आधी आपल्याला मार्किंग करून हा बॉक्स इथे रेडी करून घ्यावा लागतो. आणि आता यानंतर आपण जो काही गळ्याचा शेप आहे तो ड्रॉ करून घेऊयात. इथे आपल्याला मटका गळ्यावर डिझाईन बनवायची आहे. तर बघा, भरपूर साऱ्या डीप आपण मटका गळा घेतलेला आहे, म्हणजे आपल्या बॉक्सच्या बाहेर भरपूर 1 इंच काढलेला आहे. पण तुम्हाला जर का बेसिक गळा हवा असेल तर मग तुम्ही थोडंसं कमी डीप सुद्धा घेऊ शकतात. सो हा सुद्धा आता जरी कमी वाटत असलं तरी सुद्धा ब्लाऊज रेडी झाल्यावर घातल्यावर भरपूर सारा डीप होणार आहे. आणि आता इथे आपण जी काही मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच कटिंग करून घेऊयात. हा जो काही गळ्याचा आकार आहे तर हा आपण कॅनव्हास पेपर न यूज करता बनवणार आहोत. बऱ्याचदा पान गळा झाला, मटका गळा झाला, याला आपल्याला कंपल्सरी कॅनव्हास पेपर यूज करावा लागतो. पण बिना कॅनव्हासचा सुद्धा आपण हा गळा रेडी करू शकतो. तर हे मी तुम्हाला ही डिझाईन बनवताना क्लिअर करणार आहे. सो चला मग स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी ब्लाऊजचा जो काही मेन फॅब्रिक आहे बॅक पार्ट तर तो सरळ ठेवला. त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवलेला आहे. सेंटरला 1 पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला 1 अशा टोटल आपल्याला इथे 3 पिना लावून घ्यायच्या आहे. जर कॅनव्हास पेपरवर असेल तर आपण हे डायरेक्ट कटिंग करत नसतो, कॅनव्हास पेपरवर मार्किंग करून स्टिच करत असतो. ठीक आहे. आणि आता आपल्याला गळ्याच्या साईडला साधारणतः 1/2 इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण मी पुन्हा सांगते आपण हा जो काही गळा आहे तर हा कॅनव्हास पेपर न यूज करता बनवत आहोत. त्यामुळे आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपल्या ब्लाऊजचा शेप
त्याचबरोबर फिनिशिंग हे सगळं डिपेंड राहणार आहे. त्यामुळे आपण अगदी काळजीपूर्वक सावकाश व्यवस्थित इथे एकसारखं मार्जिन पकडत टीप मारून घ्यायचं आहे. आणि मी सुद्धा तुम्हाला अगदी सावकाश दाखवलं जेणेकरून ते तुमच्या लगेचच लक्षात यावं यासाठी. आता गळ्याच्या साईडला टीप मारून झाल्यानंतर आपण लगेचच इथे कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारून घेऊयात. आणि कमरेच्या साईडला टीप मारताना आपल्याला इथे साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन पकडायचं आहे. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे मेन फॅब्रिक तर ते आपण कट करूयात. तर कमरेच्या साईडचं आपण इथे कट करून घेतलं. त्याबरोबर लगेचच आपण गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून घेऊयात. इथे काहीही मार्जिन सोडायचं गरज आपल्याला खरं तर नाहीये. सो अगदी काळजीपूर्वक हे कट करायचं आहे. आणि ना ह्या स्टेपने काय होणार आहे, खरं तर आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच रेडी होणार आहे. गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची आपल्याला गरज पडणार नाही आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर असा फोल्ड व्हावा. गळ्याचा शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा, त्यासाठी खरं तर ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचा. तुमचा गळ्याचा आकार कुठलाही असो ही स्टेप कंपल्सरी आहे. आणि त्यानंतर हा बॅक पार्ट ह्या पद्धतीने आपण इथे सरळ करून घेऊयात. सरळ केल्यानंतर गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडला व्यवस्थित कानेकोपरे बाहेर काढून व्यवस्थित सेट करून घ्यायचा. आणि त्यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याला द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग दाबटीप देताना आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपली ही डिझाईन छान प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होईल. आणि गळ्याची फिनिशिंग आणि खरं तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तो दिसायला पण छान दिसणं खूप गरजेचं आहे ना, फिटिंगला वगैरे सगळं. सो त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो टिप्स अँड ट्रिक्स वापरूनच दाबटीप द्यायची आहे. आणि बघा किती छान असं व्यवस्थित आपला गळा इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर लगेचच आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि तिथे सुद्धा दाबटीप देताना अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सो संपूर्ण स्टिच करताना मी जिथे छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहेत. सो बघा इथे लक्षात येईल की गळा कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच रेडी झाला. त्यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. हा पॉइंट इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी इथे खरं तर घ्यायची आहे. आणि बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे हे जोडून घेतलं. जोडल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून आपल्याला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यामुळेच मग इथे आपण जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करणार आहोत. आणि फायनली आपला हा बॅक पार्ट इथे छान प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. ठीक आहे, आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलं म्हणजे जरी तुम्ही कोणी नवीन असाल तरी सुद्धा तुम्हाला इथपर्यंत तर इझिली स्टिच करता येईलच. आता आपण पुढची डिझाईन बनवायला सुरुवात करूयात. तर इथे तुम्ही साडीचा फॅब्रिक कॉन्ट्रास्ट घेऊ शकतात किंवा मग ब्लाउज पीसचा मॅचिंग कपडा सुद्धा घेऊ शकता. तर इथे तर साडी आणि ब्लाउज पीस दोन्हीही सेमच आहे. सो त्यामुळे मग आपण हा फॅब्रिक इथे घेतलेला आहे. व्यवस्थित सगळ्या साईडनी कट करून सेम करून घ्यायचं आणि आपल्याला ते आता उलट फोल्ड करायचं आहे खरं तर. आणि इथे मोठा असा बो बनवायचा आहे. तर बघा मग मी उलट ह्या पद्धतीने इथे फोल्ड केला आणि अगदीच पाव इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टिप मारून घेणार आहे. आता ह्या बोची जी काही रुंदी आहे तर ही तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला किती ब्रॉड हवा आहे त्यानुसार. तर एवढं सफिशियंट आहे, एवढं ब्रॉड छान दिसेल आणि डिझाईनला सुद्धा मस्त असं लुक येईल. आता एवढा मोठा बो कुठे लावणार आहे हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल, तर ते पुढे तुमच्या लक्षात येईलच. आता हे सरळ केल्यानंतर सेंटर पॉइंटला एक मार्किंग करायची आणि त्यानंतर इथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकून सुई धाग्याने पॅक करू शकतात किंवा तुम्ही इथे डायरेक्ट मशीनवर सुद्धा टिप मारू शकतात. तर मी बघा छोट्या छोट्या प्लेट्स व्यवस्थित सेंटरला सेट केल्या आणि मग मशीनवरच डायरेक्ट टिप मारून घेते, कारण इथे आपण नंतर ना लटकन्स वगैरे लावणार आहोत. त्यामुळे मग हा जो काही पार्ट आहे तर हा आपला झाकलाच जाणार आहे. सो 2-3 डबल टिप देऊन काय करायचं, व्यवस्थित खरं तर लॉक करून घ्यायचं. ठीक आहे. सो बघा मग हा बो आपल्या इथे छान असा रेडी झालेला आहे. त्यानंतर आता इथे मी म्हंटल तुम्हाला खरं तर आधी आपण इथे बॅक पार्टला व्यवस्थित कसा बसतोय तर ते बघूयात. आपल्याला इथे लावायचा आहे तो. ठीक आहे. त्यानंतर आता आपण इथे पिना लावून घेऊयात आणि लगेचच लावून घेतला ना तरी सुद्धा चालेल.
तर बघा मग यानंतर आपण जिथे व्यवस्थित पिना लावलेल्या आहेत ना तिथेच आपल्याला टीप टाकून हा बो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. सुरुवातीला शेवटी डबल टीप देऊन लॉक करायचं जेणेकरून तो व्यवस्थित तिथे पॅक होऊन जाईल. एक साईडने लावल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला लावायचं आहे. तिथे सुद्धा सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप देऊन लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे हा बो लावून घेतलेला आहे. खरं तर या बोला आपल्याला मध्ये ना लटकन्स बनवायचे आहे. मी मगाशीच तुम्हाला बोलली होती. सो त्यासाठी आपल्याला खरं तर इथे कॉपर गोल्डन कलरची नॉट घ्यावा लागणार आहे. सो मी रेडीमेड नॉट इथे यूज करणार आहे. त्याआधी आपण इथे गळ्याला एक लेस लावून घेऊयात. सो इथे मी कॉपर गोल्डन चीज म्हणजे काठाला मॅच होणारी लेस घेतलेली आहे. सिंपलच लेस आहे. तुम्हाला जर इथे डिझायनर लेस यूज करायची असेल तर तुम्ही इथे यूज करू शकता. ठीक आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक कडेकडेने लावायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की थोडंसं मार्जिन वगैरे सोडून तुम्हाला लावायची आहे ही लेस, सो तसंही तुम्ही इथे करू शकता, तसं काही नाही. पण मग मी एकदम गळ्याला म्हणजे शेजारूनच ही लेस लावते कारण की इथे बो पण आहे. त्यामुळे मग ते लुक परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे. जर का बॉर्डर व्यवस्थित हायलाइट झाली तरच तो बो व्यवस्थित उठून दिसणार आहे. सो त्यामुळे मग मी अगदी जवळून इथे ही लेस लावून घेतली. आता ही लेस लावल्यानंतर ह्या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप टाकून घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असतात दोन्ही साईडने टीप टाकायची. त्याचे एक दोन फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. सो बघा मग अगदी छान व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित आपण लेस लावून घेतली. त्यानंतर इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. तर सेंटर पासून 4.5 आणि उभं 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि अर्धा इंच साईडनी मार्जिन. ठीक आहे. आता जी लाईन आहे बरोबर त्यावरच फोल्ड करून इथे आपल्याला तिरका टक्स टाकायचा आहे. टक्सला सुरुवातीला आणि शेवटी व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचा आहे आणि संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे जेणेकरून तिथली शिलाई लवकर निघत नाही. अर्थातच आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब होत नाही. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मी इथे हा टक्स टाकून घेतलेला आहे. आणि बघा मग फायनली खूप छान असे दोन्ही साईडने परफेक्ट टक्स टाकलेले आहेत. टक्स व्यवस्थित आले की ब्लाऊजचा बॅक पार्ट आपल्याला फिटिंगला छान बसतो. बऱ्याचशा कमेंट्स असतात की वरती खेचला वगैरे जातो, तर हे जर टक्स व्यवस्थित टाकलेले नसेल तर तसं होतं. त्यानंतर बघा मी एवढी कॉपर गोल्डन कलरची रेडीमेड इथे नॉट घेतलेली आहे आणि आता इथे मी छोटेसे लटकन बनवणार आहे. तर फॅब्रिकचेच बनवणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही रेडीमेड सुद्धा इथे लावू शकतात. तर अगदी छोट्यासा काठापासून आपण हे इथे रेडी करून घेऊयात. खरं तर ना ह्या ब्लाऊजचा मोठा काठ आपल्याला बाहीसाठी घ्यायचा होता म्हणून आपण छोटा काठ इथे डिझाईनसाठी यूज केलेला आहे. तुम्हाला जर मोठा डिझाईनसाठी यूज करायचा असेल आणि छोटा बाहीसाठी यूज करायचा असेल तर तसं सुद्धा तुम्ही इथे करू शकता. तर ते तुमच्या किंवा कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे. पण स्लीव्ज कोपऱ्यापर्यंत आहे त्यामुळे मग मोठा काठ व्यवस्थित दिसेल. त्यानंतर बघा ह्या पद्धतीचं सिंपल त्रिकोणचं लटकन आपण इथे बनवून घेतलं. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा बनवून घेऊयात. अगदी छोटीशी नॉट घेतलेली आहे. बो साठी आहे ती, आपल्या गळ्यासाठी नाहीये. त्यामुळे गळ्यासाठी आपल्याला 1 मीटर लागत असते. आणि बघा मग हे सरळ करून दाखवते मी तुम्हाला. सिंपल झटपट तयार होणारे हे लटकन बनवले आणि ही जी काही नॉट आहे ना तर ही जॉईंट ठेवलेली आहे आणि बघा ती आता कशा पद्धतीने लावायची आहे, येथून हे काढायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे. एकदम छान पॅक सुद्धा इथे हे लागले जातात. इथे वरती तुम्ही एखादा बटन वगैरे लावू शकतात किंवा हे नुसतंच इथे गाठ मारली अशी छान फुलासारखी तरी सुद्धा चालणार आहे. तर मी इथे सध्या गाठ मारलेली आहे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने मटका गळ्यावर खूप सुंदर अशी छोट्याशा काठापासून आपण मस्त ट्रेंडिंग अशी डिझाईन इथे बनवलेली आहे. बऱ्याच कस्टमरला सुद्धा मटका गळा हा आवडत असतो आणि मग सिंपल मटका गळ्यावर काठ जर छोटा असेल तर डिझाईन कशी बनवावी तर हे सुचत नाही. तर तुम्ही ही छान सिंपल कॅनव्हास पेपर न यूज करता झटपट तयार होणारी मटका गळ्यावरची डिझाईन नक्की ट्राय करून बघा. खरं तर मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे. त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल, पहिल्यांदाच तुम्ही जरी डिझाईन बनवत असाल तरी सुद्धा तुम्हाला ही डिझाईन नक्कीच बनवता येईल. खास त्यासाठीच मी तुम्हाला बिना कॅनव्हास पेपरचा मटका गळा कसा बनवायचा हे सांगितलं. संपूर्ण फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येतंय की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेलच. पण
म्हणजे तुम्हाला जरी त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचे डिझाईन व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेन. ठीक आहे. आणि आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्या समोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.